पण माझ्या वर्गातले माझे जे मित्र होता आनंद काय वाटतं माहित आहे का? मी एवढा विद्यार्थी असून सुद्धा माझ्या बरोबरचं विद्यार्थी हुशार झालं, काही ठिकाणी नोकरी लागलं, त्याचं एक समाधान माझ्या चेहऱ्यावर. नाही तर माझ्यामुळे बिघडली म्हणून माझ्या नावाला कलंक लागला, ती एक जरा बरं वाटत. काय मिळायचं बरोबर आहे का? सरकारला डबल गटवलंय बघा. परीक्षेला जायचं नाही म्हणून मी त्याचं पॅड मोडलं होतं, मॅडम एवढा खोडकर होतो मी. दोघं पेपरला जायचं नाही, अभ्यासच केला नाही. त्याला माहित असेल नसेल विचारा. पहिलं प्लॅस्टिक पॅड म्हणजे भुशाचं पॅड असायचं. आता जरा घरच्यांचं बरं चाललंय. आता आमची लेकरं म्हणते डबा बॅग पाहिजे, आम्हाला पिशवी मिळली नाही म्हणजे. सिमेंटच्या 2 रुपयाच्या ठिकाणी आम्ही कॉलेजसारखं होतो. या तानाजी डॉक्टरचं स्वर्गवासी ज्ञानेश्वर मस्क्याचं आम्ही बघायचो की 3 वया घेऊन जायचे. आम्हाला वाटत आम्ही कॉलेजला. खरं तुमच्यामुळे डॉक्टर आम्हाला मधल्या सुट्टीत ध्यान झालं की तुम्ही पुढे कॅरेज असायचं सायकलला, त्याला 3 वया अडकावून जायला. आम्हाला वाटलं ही एवढी मोठी असून 3 नेते ना, आपण कशाला एवढं दप्तर नाही. लयच कुणी अडवलं तर ते पान पालटायचं, मध्ये घडी घालायची आणि पुढलं लिहायचे भूगोल 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 झालं विज्ञानाचं पीजी काय पण लय शिस्त बदवलं. आणि बनसोडे सरांतर सांगायचंच नाही. शिकलला हात उचलायचा, चपण्या हाताने झपाटा दिला, बरोबर नेमका माणूस गावायचा हाताखाली. या सरांनी आज आम्हाला बोलवलं, निमंत्रित केलं. मी माझं मोडकं तोडकं भाषण म्हणताच येत नाही. मी एक माझी व्यथा मांडली, त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो. आणि जाता जाता एमके सर परत आभार मानताना एकदा गांजक्या म्हणून हाक मारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबतो. आपल्याला धन्यवाद चरण. आपल्या ग्रामीण बोली भाषेमध्ये अंतःकरणातून येणाऱ्या भावना आपण व्यक्त केल्या. सर्वांनाच आपण भावना व्यक्त करायला संधी देणार आहोत. आता जेवणाचा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला. तत्पूर्वी फक्त सुतार सरांचं मनोगत ऐकूया आणि लगेच जेवणाचा ब्रेक घेऊया. आणि पुन्हा दुसऱ्या सत्रामध्ये सर्वांची मनोगत, काही करमणुकीचे खेळ, संगीत खुर्ची, तुम्हाला कुणाला गाणी म्हणायची असतील ती गाणी म्हणणं